Hey, you all lovely and beautiful people. This is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. आणि आज आम्ही पुढे काय काय करणार आहोत ते तुम्ही पाहणारच आहात. माझी आता सुट्टी संपणारच आहे आणि परत बॅक टू रुटीन. आणि अजून काय होणार आहे, आता आम्ही कुठे जाणार आहोत, अजून थोडे दिवस अजून माझी सुट्टी आहे आणि नंतर मग बॅक टू बॅक मला ड्युटीज आहेत. तर आता आम्ही कुठे जाणार आहोत मामींला विचारूया. आणि मामींला विचारून झाल्यावर आम्ही मामा मामींला घेऊन कुठे जाणार आहोत ते तुम्ही बघणारच आहात. पुढे काय होत आहे ते तुम्हाला दिसणारच आहे. तर येस, बघूया आता पुढे काय होत आहे. स्टे ट्यून्ड विथ अस. अँड येस, अँड येस, अँड येस. त्या मामीवर कॅमेरा रोखून हा गुडप्या सकाळ सकाळ चालू झालेला. त्या मामीची छोटी मुलगी पण त्याच्याकडे बघत होती की हा माणूस काय आहे, हा माणूस असा काय उठतो आणि कॅमेरा घेऊन येतो आणि हलायला पण देत नाही, स्टॅच्यू बोलून तिथेच सुरू होतो. कॅमेरा मारल्यावरती समोरचा माणूस अडकून जातो. आणि आजकाल हा माणूस तर जास्तच याच्या अंगातला साप वळवळायला लागलाय. खूप मोठा याचा कोबरा आजकाल फणा काढतो वाटतं, फणीचा फण्या जाम वळवळ वळवळ करतोय. शी घाणेरडा, म्हणजे कसं आहे यार ह्याचं बोलणं, ह्याचं सगळंच म्हणजे आता काय बोलू नाही शकत मी ते. पण कसा वागतो आज तो. ते किचनमध्ये पण ती बायको जेवण बनवत होती तर माझी बायको आहे सुगरणच आहे, तू अशी आहे मी असं आहे म्हणून तू अशी आहेस. येस येस. हे काय आहे सुस करत असतो. सू येते का तुला? हां, का अजून ती सवय गेली नाही? लहानपणापासून ते काय ते केल्याशिवाय होत नाही, धार धरत नाही तसं ह्याचं झालंय वाटतं. सारखं आपला करत असतो बावळट कुठचा. गब्बस. ताच पण नाही वाटत. बापरे, गुढीपाडव्याच्या वेळेला हा म्हणालेला की मी बॅक टू बॅक आता मी या महिन्यात सुट्टी घेतलीच नाही आहे. गुढीपाडवा कुठल्या तारखेला होता मंडळी? आणि त्या तारखेपर्यंत ह्याने सुट्टी घेतली नव्हती. मग महिना कसा पूर्ण झाला? पूर्ण महिना मी सुट्टी घेतली नाही म्हणे. आणि दिवसभर मागे पुढे लोंबतानाच दिसतो. ह्याचं काय आहे, काय काम तरी काय करतो हा? आणि ज्या दिवशी गुढीपाडवा होता त्या दिवशीपासून जी याची सुट्टी सुरू झाली, तो आज गेला, आज म्हणजे काल गेला असेल कामावर, तोपर्यंत नुसता भटकतच होता. मी जातोय मी जातोय. ह्याच्या बरोबरचे सगळे गेले, ते मामा वगैरे पण ते काम धंद्याला गेले, लवकर निघाले. तो ढबीडुकरे पण लास्ट डे पर्यंत होता पण तो पण गेला. त्याला काहीतरी लग्न बिग्न, घराचा फॅमिली वगैरे ते सगळे गोष्टी आहेत, त्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या ड्युटीज आहेत, ते काहीतरी करायला गेला तो. प्रत्येकाचं काही ना काहीतरी तरी आहे, पण ह्याला तर काहीच काम नाही आहे लोंबण्याशिवाय. सगळीकडे म्हणजे एखादा डॉक्टर असं अचानक एक्सटेंड कसं करू शकतो स्टे, किंवा असं सगळ्यात पहिले जेव्हा ट्रिपमध्ये किंवा कुठेही असं फॅमिलीमध्ये असं डिसाईड होतं की चला आता लास्ट मोमेंट प्लॅन बनतो, त्यावेळेला सगळ्यात जर कोणाला इन्कन्व्हिनियन्स होत असेल तर तो डॉक्टरला होतो. जर फॅमिलीमध्ये कोणी डॉक्टर असेल किंवा इवन आपल्यासारख्या नोकरी करणाऱ्या माणसांना पण होतो की बाबा आता उद्या अचानक, आता बॉसला काय सांगायचं, माझी सुट्टी उद्यापर्यंतचीच आहे, आता मला जावंच लागेल. पण हा एक माणूस डॉक्टर असून सुद्धा हा माणूस अचानक कुठलीही सुट्टी घेऊ शकतो. अचानक प्लॅन एक्सटेंड झाला तरी हा मॅनेज होऊ शकतं. ह्याला कधीच असा प्रश्न पडत नाही की नाही आज आम्हाला जावंच लागेल किंवा आज मला पोचावंच लागेल, आज मला थोडा आराम करतो, उद्या मला जायचंच आहे, उद्या मला दुसरा ऑप्शन नाही आहे, मला जॉईन करावंच लागेल, असं काहीच नाही आहे. सगळेजण उलट सगळे काही ना काहीतरी थोड्याफार फरकाने लवकर वगैरे जातात. पण हा तर अजिबातच जात नाही. ह्याला अजून एक दिवस तिथे टेकवला असता तरी तिथे टेकला असता. ह्याचा बस चालला असता तर तिथेच राहिला असता, छुट्टी बरोबर पण परत गेला असता. आता ते छुट्टीचं पण एक वेगळंच प्रकरण आहे. कसले खानदानी फालतू लोक आहे ते लोक, सिरियसली. म्हणजे नॉर्मली जी लोक असतात, आता हे तर डिवोर्स वगैरे ही गोष्ट असं काही फ्लॉन्ट करण्यासारखी किंवा डिक्लेअर करण्यासारखी नाहीच आहे म्हणा. पण माहिती नाही कुठल्या काय कसले बनले आहेत की ह्यांना कसलं, म्हणजे ते काय म्हणतात ते इंडिपेंडेंट वुमेनच्या नावाखाली यांना काय म्हणजे सिंगल मॉम वगैरे बनण्याचं इतकं खूळ आहे यांच्यामध्ये, इतकी खाज आहे रादर, की ह्यांना असं वाटतं की आपण काहीतरी खूप मोठं शौर्याचं काम केलं आहे आणि काहीतरी आता सॉलिड आपण काहीतरी करतोय आणि आपण खूप भारी आहोत. आणि इतकी घाई झालेली त्या छुट्टीला की तिने मला वाटतं काय फाईल केलं पण होतं की नाही, की फक्त विचारच केलेला आपापसात असं भांडणामध्ये एकमेकांना बोलले आणि हिने डिक्लेअर करून टाकलेलं की काय माहिती आहे. पण आता कुठे म्हणजे आता ते अकाउंट प्रायव्हेट केलं आहे आणि म्हणजे हे धंदे करतातच कशाला तुम्ही, ही फालतूगिरी करतातच कशाला? ह्या
लेवलवर तुम्ही घाण करून ठेवता आणि नंतर एकदम असं जसं काय काही झालंच नाही असं एकदम ह्या आविर्भावात वावरता. लोकांना काय तोतिया म्हणजे समजताच तुम्ही, याच्यामध्ये काही सवालच नाही आहे, प्रश्नच येत नाही. आता काय तर हिच्याकडून टिप्स घेतले वाटतं राहून राहून की कसं खुश करायचं नागोबाला, आणि आता त्या टकल्या नागोबाला खुश करणारे ही लुख्खी चुट्टी. शी, घाण फॅमिली, घाण काय करत असतात काय माहिती. इतकं म्हणजे इतकं वाह्यात आहेत ना हे लोक, काहीही चाललेलं असतं. करा ना, पर्सनल ठेवा ना गोष्टी, कशाला लोकांना कोकलून सांगायचं आहे तुम्ही डिवोर्स घ्या, नका घेऊ, राहा, काय करा, जेवाजेवी करा, उठाउठी करा, काय करायचं ते वाटेल ते करा, पण तुमच्यापर्यंत ठेवा ना. कशाला आम्ही हे करतोय आणि ते करतोय आणि केटूचा बड्डे आणि आम्ही चाललोय. अरे त्या केटूचं काय इज्जत काढली ना, ते लोकांनी सगळ्यांनी बघितलं, स्क्रीनशॉट आहेत माझ्याकडे. हां, कधीही लावू शकते मी. काय रे बाबा, कसली माणसं आहेत. मी असं नाही म्हणत आहे की बाबा की असं तुम्ही एकत्र येऊ नका किंवा आता तुम्ही ठरवलंच आहे तर तुम्ही वेगळेच व्हा. अरे पण तुम्हाला घाई कसली होती डिक्लेअर करण्याची? हां, कशाला त्या बोंबा ठोकायची घाई का लागलेली तुला? इतकं तुला वैताग आलेला की इतकं तुला काय दाखवायचं होतं, काय प्रूव्ह करायचं होतं की बाबा माझा आणि वी हॅव डिसाइडेड आणि मी आणि केटू. का अजून मन भरत नाही आहे? अजून प्रोसेसमध्ये आहे, तोपर्यंत करून घेऊया जेवाजेवी, मजा करून घेऊया, नंतर मग काय माहिती कधी मिळेल नाही मिळेल. असलं काय प्रकार चाललेत का तुमचे? म्हणजे प्री डिवोर्स हनीमून, पोस्ट डिवोर्स हनीमून आता झाला का काय ते क्लिअर करा. फालतूगिरी जर दाखवताय तर सगळं दाखवा, नाही तर काहीच दाखवू नका, समजलं ना. तुमचं तुमच्याकडेच ठेवा. फालतूगिरी नुसती चालवली आहे. सगळे DBS इतके घाण, म्हणजे DBS हे होऊच शकतं किंवा हे DBS जन्मालाच आलं आहे यांच्या फॅमिलीमुळे. यांची फॅमिली असल्या अशा थुकरट गोष्टींना आणि यांना म्हणजे फॅमिलीच थुकरट आहे ना, म्हणून हे असले काहीतरी चाळे येऊन सोशल मीडियावर करू शकतायत. चांगल्या घरातली लोक असलं अलाव करणारच नाही, असल्या फालतूगिरी टॉलरेटच करून घेणार नाहीत. अरे बाप रे, म्हणजे जनरली असं फायनल झालं ना की एखादी व्यक्ती असं सांगते, म्हणजे ते अगेन मी म्हणेन की कंपल्सरी नाही आहे, पण हे लोक स्टाईल मारायला एखादी हिने सांगितलं बाबा असं स्वतःला काहीतरी सोशल मीडिया पर्सनॅलिटी वगैरे समजते, तर सगळ्यांना कोकलून सांगितलं तर समजू शकतो आपण. पण जस्ट तुम्ही फाईल केलं आहे किंवा जस्ट तुम्ही एकमेकांबरोबरच असं काहीतरी बोलला आहात आणि तू सगळीकडे सांगते आणि नंतर तू एकत्र येते, त्याचं काही रिस्पॉन्सिबिलिटी पण घेत नाही आहे तू, की असं तर नाही की बाबा त्याच्यापासून आधी मोठा तावाने खूप हुशाऱ्या मारल्या आणि नंतर तुला रियालिटी समजली की कोणी तुला ठेवून घेणार नाही आहे आणि कुठेही काय पण म्हणजे कसलीच लेवलची राहणार नाहीस तू आणि कोणी तुला खपवून पण घेणार नाही, म्हणून गेलीस परत त्याच्याकडेच. आता म्हणजे शब्द येत आहेत तोंडात, ह्या लेवलची घाण आहेत आणि ह्या लेवलची पसरवतात ते लोक. आणि प्रत्येक वेळेला हेच लोक कसं काय फिरायला वगैरे, ते मुलांना आता तिथून आले फिरून आले तर लगेच दुसऱ्या दिवशी ते मॉलमध्ये सगळी जत्रा इथे जमा झालेली आणि मग त्यांना घेऊन इकडे तिकडे आणि उंडरेगिरी करायला, सगळीकडे उंडगत बसायला हे लोकच कसं काय. आणि हा फन्यालाच कसं काय सगळीकडे वेळ असतो ना, त्या केटूला वेळ असतो, तो कधी असं दिसत नाही की बाबा सगळ्या मुलांना घेऊन फिरायला गेलाय, ना त्या भावाला वेळ असतो, कोणालाच वेळ नसतो. आणि जरी ती मायसा गेली भावाकडे तरी ती घरातच असते, घरातच काहीतरी करत असतात. तो आपला नेहमीचं त्याचं रुटीन आणि कामावरून वगैरे येतो, घरातच असते. पण हे लोक सगळ्यांना घेऊन फिरायला जाणार, मग हा पण असतो आणि तो तर तिथेच असतो. तो अपयश कसला IT मध्ये जॉब करतो, कसला डोंबलाचा जॉब करतो. हां, ह्या बोचूचा बोचा एडिट करत बसलेला असतो आता. म्हणजे खरंच यार लेवलचे लोक आहेत. त्याला बघितलं खिडकीमध्ये आणि मला वाटतं तो गोवा ट्रिपला पण होता, त्याला बघितल्यासारखं वाटतं मला, पण मी कन्फर्म नाही आहे की तो मामा होता, म्हणजे तो दुसरा छोटावाला मामा, तो पण थोडासा असा जाड्या बटल्या तसाच आहे ना. तर त्याची मी सावली बघितली, थोडंसं साईड फेसिंग बघितलं, पण तो मामा होता की अपयश होता ते नाही माहिती. पण ह्यात तर कन्फर्म होता, आज तर कन्फर्म होता, तिथेच उभा होता लोमतेगिरी करत. हळदी कुंकूचं शूट, हळदी कुंकू लावतायत त्याला, ते शूट काढत बसलेला. इतका फालतू आहे, मला कळत नाही यांच्या घरचे कसं काय काम धंदा तुमच्या मुलाला. अरे हिचं चॅनल डुबते, हे डुबलं तर काय, ती काय देणार आहे त्याला आणि त्याचं काय होणार, वय झालं त्याचं, त्याला चांगला काम धंदा करायला सांगा. हे फालतू धंदे कॅमेरा धरून मारत असतो बोचूवर. शी, तसंही कुठलं ग्रेट चॅनल ते कधी नव्हतंच. काय कमवते, काय ह्याला काय देते आणि काय, म्हणजे खरंच ते चिंचोके द्यायचं ना बाबा, तसं हेही पण काहीतरी चिंचोकेच देते वाटतं.
आणि हा फन्ने आंबोळी घाट आंबोली घाट आहे ते, उगाच आंबोळी वगैरे कशाला पण काय पण. आणि तिथे एवढं असं म्हणजे घरगुती सारखं ह्याच्यामध्ये, आणि तिथे कोकणी पद्धतीचं सगळं मिळत होतं. इतके ऑप्शन होते, मिसळ, पोहे, कटवडा, त्याच्यानंतर काय होतं आंबोळ्या, घावणे, हे सगळं असून सुद्धा ही फुगी विचारते हे सगळं सोडून की डोसा आहे का तुमच्याकडे, डोसा आहे? अरे तू काय कुठे ह्याला आली आहे का, तिरुपतीला आली आहे डोसा खायला? डोस्याला तिकडे जाऊन मिसळ मागशील, असली येडी आहे काय दिसतं. आणि अख्खा दिवस बापरे त्या ट्रिपला तर काही अर्थ नव्हता, म्हणून मी त्या ट्रिपवरती तर काही पॉडकास्ट वगैरे काही केलेच नाही. इतकी नॉनसेन्स ट्रिप होती, म्हणजे स्टार्ट टू एंड काहीच अर्थ नव्हता. दरवेळेला तिथेच जायचं, तिकडेच एक काहीतरी विला बुक करायचा, आम्ही आराम करायला आलो. अरे आराम करून खाता किती तुम्ही, बाप रे. म्हणजे कसं, जर काही ॲक्टिव्हिटी नसेल, काही मूव्हमेंट नसेल, इतकं खाल्लेलं पचवता कसं? किती खातात, सकाळी उठल्यापासनं रात्री झोपेपर्यंत चरायचं. आता कुठे गेली का ती फ्रुटिका? हां, ती फ्रुटिका पण एक नंबरची ठग बाई आहे, अजिबात तिच्याकडे कोणी लावू नका काही. ही फक्त बोचूची बिली भगत आहे. बोचू तिला प्रमोट करते, म्हणून बोचू तिची लाल करते आणि ती बोचूची लाल करते. बाकी काही पैसे बिसे यांचे गेलेले नसतात, त्याच्यामुळे यांना काही फरक पडत नाही. बट इतरांचे पैसे, हार्ड अर्न मनी आपण कोणाला तरी देतो, तर ह्या लोकांच्या भरोश्यावर बिलकुल देऊ नका. कारण मला एकाने हा रिअल अनुभव सांगितला. त्याने मला एकदम डिटेल पण शेअर केला की फ्रुटिकाकडे क्लासेस लावले होते, फ्रुटिकाने ते कंटिन्यू केले नाहीत काही कारणाने, आज नाही उद्या असं करत मग ते डिलेज झाले क्लासेस. आणि मग ते डिले झाल्यामुळे नंतर मग त्या व्यक्तीने तिच्याकडे पैसे परत मागितले की चल बाबा तू क्लासेस नाही घेते तर आता उरलेले माझे पैसे जे आहेत ते परत दे. तर हिने म्हटलं की नाही, मी पैसे नाही परत, मी तुमचं कवर करेन आणि मी घेईन क्लास वगैरे. अरे घेईन क्लास कवर म्हणजे काय, आता तू 8 क्लास घेणार असशील तर तू महिन्याला 1 क्लास घेणार असं तर नाही होणार ना. सो वन्स अगेन, आता मला आठवत नाही आहे की मी ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केली की नाही केली ह्या आधी. जर केली असेल तर इग्नोर, सॉरी. पण आता आठवलं म्हणून ते डाएट आणि हिचं खादाडी बघून आठवलं, तर त्यावरून सांगते की ही फ्रुटिका अक्षरशः म्हणजे लूट आहे. ही पैसे परत देत नाही आणि मग स्वतःच्या मनाप्रमाणे मी घेणार आहे, मी हे करणार आहे, मग वर्षभरात तुमचे 8 क्लासेस पूर्ण करेल. ह्याला काही अर्थ नाही. हे बोचूचं काय चालतं, कारण बोचू काही तिला पैसे देत नाही आणि बोचूकडनं काय ती पैसे घेत नाही. सो ह्यांचं बार्टरमध्ये चालून जातं. आणि बोचू ज्या पद्धतीने खाते, हादरते, म्हणजे सकाळी नाश्ता, त्याच्यानंतर दुपारी काहीतरी लंच करणार हेवी, ते सुद्धा थाळी विळी खात होते लोक. मग हाय टीला जाणार, मग सनडाऊनर, मग त्याच्यानंतर मग परत रात्रीचं जेवण, त्याच्यानंतर परत काहीतरी डेझर्ट वगैरे ते खाणार. ते म्हणजे इतकं सगळं खाऊन पिऊन आणि मग म्हणायचं की मी वजन कमी करलो आणि मी असं आणि बारीक दिसते, हे ते किती ते फुगी. पण आय एम शुअर ते आयफोन 17चं ते स्लिमिंग फीचर वापरतात आणि हे करतात. कारण ती चिऊ पण त्या दिवशी ते मिंत्राचा हॉल करत होती, त्याच्यामध्ये किती त्या ड्रेसमध्ये बारीक दिसते. आणि नंतर आता काल गेली होती ते कुठलं तरी नाचायला कुठेतरी, तर त्याच्यामध्ये कशी दिसते. सो हे लोक नेहमीच स्वतःच्या ह्याच्यामध्ये एकदम बारीक दिसतात आणि दुसऱ्याने जर एडिटिंग केलं असेल, दुसऱ्याने शूट घेतलं असेल, तर त्यामध्ये यांची रिअल सेल्फ दिसते. सो खूप नेक्स्ट लेवलचे खोटारडे आहेत हे लोक. नेक्स्ट लेवलचं म्हणजे हे अखंड DBS, ह्याच्यामध्ये एकही व्यक्ती ट्रस्टवर्दी नाही आहे. आणि किती शॉपिंग, किती वेड्यासारखी शॉपिंग करायची आणि नुसतं घेत सुटायचं. हे कोणाचे पैसे कोण उडवतंय, काय चाललंय खरंच म्हणजे ना, अक्षरशः लोकांना कळत कसं नाही, मला तेच कळत नाही. लिटरली म्हणजे ती गोव्यात पण ते लखनवी का ते चिकनकारीचे कुर्ते त्याचं चौकशी करत होती. 800 रुपयाचा होता आणि सगळं विचारत होते, याच्यात कलर आहे का, याच्यात साईज आहे का, हे आहे का, ते आहे का. म्हणजे कुठेही जाऊन कुठेही कशावरही पैसे वाया घालवायचे. उगाच आहे ना, लोकांना येडा बनवून छापतोय ना, तर करा आता, लावा वाट त्याची, वापरा आणि मग नंतर सांगा मी दान करते, मी हे करते, मी एकदाच वापरते. लाज पण नाही वाटत, लाज. आणि जे अंडे आहेत ना, खरंच ते डिझर्व करतात. म्हणजे तुम्ही ना तुमच्या आयुष्यात अंड्यांना म्हणते, अंडे ना काहीच नाही डिझर्व करत. तुम्ही फक्त ह्यांना बघूनच समाधान व्हा. पहिले मला ना वाईट वाटायचं, असं वाटायचं की
काय म्हणजे ना लोकांचं काय कसं जीवन असेल की यांना ते दुसऱ्यामध्ये आपलं लाईफ शोधतात, जे आपल्याला नाही मिळालं ते दुसऱ्या थ्रू जगतात. मग ते बाहेरगावी राहणं असू दे किंवा त्यांची लाईफस्टाईल असू दे, तर ते असं पण कोणाची तरी असते असं बघण्यामध्ये. आणि मला कितीतरी लोक DM करतात, कितीतरी लोकांनी मला एक्सपिरियन्स शेअर केला आहे की आम्ही ना एका बोझाखाली होतो, आम्हाला स्ट्रेस यायचा, आम्ही लिटरली खूप डिप्रेस झालेलो की ही कसं काय ह्यांची अशी लाईफ आहे आणि आपलंच असं का नाही होत. सो त्यांना मी हेच सांगितलं की हे सगळं मोहमाया आहे, हे सगळं खोटं आहे, हे सगळं आभासी दुनिया आहे, हे रिअल नाही आहे. हे फक्त आणि फक्त कॅमेऱ्यासाठी जगतात. आणि त्यावरून त्यांना पण लक्षात आलं की नाही, मग ते मला थँक्यू बोलतात, अप्रिशिएट करतात की जी खरंच तुझ्यामुळे आम्हाला रिअलाईज झालं की आम्ही उगाचच स्वतःला काहीतरी कमी समजत होतो. सो मला तेच म्हणायचं आहे की हे लोकांना काय माहिती, एक स्वतःलाच असं समजतात की आम्ही पॉझिटिव्हिटी स्प्रेड करतो. नाही, तुम्ही पॉझिटिव्हिटी नाही, तुम्ही दुसऱ्याच्या डोक्यात डाऊट निर्माण करता, सेल्फ डाऊट निर्माण करता. तुमच्यामुळे एखाद्याला ट्रॉमा होऊ शकतो, तुमच्यामुळे एखाद्याला कमीपणाची भावना येते. काय मूर्खासारखं लावलं, हे तुमचं जे आयुष्य आहे ते रिअलिस्टिक नाही आहे. एक साधं सिम्पल उदाहरण घ्या, ह्या डॉक्टरला जर कुठलं दुसरा डॉक्टर बघत असेल तर तो काय विचार करेल, किंवा एखाद्या दुसऱ्या डॉक्टरची बायको बघत असेल तर ती काय विचार करेल की हा माणूस खरा आहे की माझा नवरा खरा आहे, की माझा नवरा जे सांगतो ते मला टाळण्यासाठी करतो, की काय जर हा करू शकतो तर माझा नवरा का नाही करू शकत. हे कधीतरी सातत्याने आपण बघितल्यावर, सातत्याने आपण तीच गोष्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला त्यावर विश्वास व्हायला लागतो. आपल्याला वाटायला लागतं, कितीही आपण मनाला आवर घातला तरीही ते कुठेतरी आपल्याला पिंच होतं. कशाला ना हे घाण पसरवताय, तुमचं आयुष्य स्वतःपुरतं ठेवा ना, दुनियेला कशाला दाखवता आणि नेगेटिव्हिटी पसरवता. आणि ते प्रतापगडला गेलेला तर मोठ्या मोठ्या ढाचे देत होता. अरे लाज वाटते तुला रे, एक काळ्या मनुक्या, हां काला जामून कुठचा, असं वाटत होतं ना. तिथे महाराज असते ना, महाराजांना सांगितलं असतं, महाराज एक माझी अंतिम इच्छा पूर्ण करा, पाहिजे तर मला याच्यानंतर ढकलून द्या, पण माझ्या आधी ह्याला कडेलोट करा, मनुक्याला फालतू कुठचा. पुढच्या पिढीला आपण हे शिकवलं पाहिजे, पुढच्या पिढीला आपण हे स्वराज्याचं महत्त्व आणि महाराजांचं. तू काय केलं होतंस ना माहिती आहे, तुला पण माहिती आहे. निर्लज्जासारखा ना मुद्दामून असे चिमटे काढू नकोस, समजलं ना. तुझे मनुके आहेत ना खेचून असे सनकन सोडेन, समजलं ना. रबर कसा उलटा रिव्हर्स येतो तसा बसेल, जास्त लाडात नको येऊ. त्याच्यावरची बोचुमन हिच्या तर ना चाबोलात चिमटे काढले पाहिजे, तसे ना बारीक बारीक तसे चुटकुले काढतात ना, तसे असे एकदम बारीक चिमटे काढले पाहिजेत हिला असे सुईसारखे, असं सुजवून ठेवा हिला. काय बोलते, आली सगळं गाव भोवून आणि बसली आपली एनर्जी सेव्हिंगवरती ज्ञान द्यायला. आहे काय तर म्हणे आपण असं आता जे काही जगात झालं आहे त्याच्यावरून आपल्याला शिकलं पाहिजे आणि आपल्याला एनर्जी सेव्ह केली पाहिजे, आपले रिसोर्सेस आपल्याला जपून वापरले पाहिजे, कारण आता कधीही काहीही होऊ शकतं. अरे तू आलीस ना सगळं पेट्रोल जाळून, बेशरम. बोलायला लाज नाही वाटत? हां, हे करा आणि रिसोर्सेस जपून वापरा, हे ते. तुला तर असं ना, तुला कुठून पण तो गॅस नाही मिळाला पाहिजे, काय पण नाही, काय कर, तुला ना अशी लागली पाहिजे ना तुझी. आणि कुठून आहे ना रेस्टॉरंटमध्ये वगैरे पण नाही मिळालं पाहिजे, सगळे रेस्टॉरंट बंद झाले पाहिजेत तुझ्या एरियातलं. फालतू कुठची ज्ञान देते मोठी बसून, आणि कधी पण बकवाससारखी मुद्दाम करतात हे लोक डिवचायला. डिवचत नाही आहे, तुमचे ना वेळ येणार आहे आणि आलीच आहे तुझी वेळ. तुझे दिवसेंदिवस परत आता बघ तुझी वाट लागते, म्हणून मग मध्ये मध्ये जावं लागतं, मध्ये मध्ये स्टंट करावे लागतात. काय तर म्हणे की कितीही झालं तरी आपलं घर हे घरच असतं, कितीही फिरून आलो तरी पण आपल्या घरी येण्याचं मी नेहमीच म्हणते. अरे तू काय म्हणू नको, नेहमी म्हणते काय, पालन किती करते, घरात असून पण घरात किती राहते तू. एक दिवस बाहेर गेल्याशिवाय तुझा जात नाही, रोग लागलाय तुला, रोग. मेरे बोचे को लग गया रोग, मेरे बोचे को लग गया रोग, इसके टिकने दी नहीं उम्मीद. एका जागी टिकतो का तुझा? हां. आणि काय ते म्हणजे एकदम असं ना, स्वतः तर आहेच वाटतंच मला, म्हणजे काहीतरी क्रॉसच झालं आहे यांचं जेंडर. आणि बोलताना पण तशीच बोलते, काय तर मी सामान घेतला, हा बघा तो सामान,
आणि मग फन्याला काय बोलते, तो फन्या बघ कसा अवतार, म्हणजे ते वागणं आणि बोलणं आणि ते कसं ते सॉफ्ट स्पोकन म्हणे, सॉफ्ट स्पोकन, जिथे जाईल तिथे लोक असं अचंबित होऊन बघतात त्याच्याकडे. लोणचं द्या ना, लोणचं द्या ना. लोणचं ते साधेवालं नाहीये, ते वालं नाहीये, ते दुसरंवालं नाहीये, ते आपलं नॉर्मलवालं नाहीये. मग सासू बोलली, अरे त्याला लालवाला रेडवाला द्या रे. अच्छा रेड, मग तसं वाला ना. तो दुकानदार पण म्हणाला, अरे फन्या कोण आलाय हा गुडप्या लोमकेश, कसा दिसतोय बघा, कसा काला जामून कुठचा काळा मनुका घेऊन फिरतोय, छातीची 2 बटणं उघडी ठेवून. शी, कसा डॉक्टर आहे आणि कसं डॉक्टरचं असं असं डॉक्टर राहतात. मला वाटतं आता ना बोचूकडे सगळे पाहुणे येणार आहेत एका मागे एक, हळूहळू हळूहळू. कारण सगळीकडे काही प्रॉब्लेम झाला तरी ही आपले बरं आहे, आणि हिला येडीला काय आता कोणाला नाही म्हणेल, पक्की शाणी. एरवी तर सगळ्यांना कॉन्टेंटसाठी वापरते ना, आता कर सगळ्यांचं हसत हसत. सगळ्यांचे गॅस वगैरे संपले असतील ना, तर काय सिलेंडर वगैरे मिळत नसतील तर हिच्याकडे येतात आपले जेवायला. आता येणार बघ तुझ्याकडे. आणि काय तर म्हणे की सासूबाई मला म्हणत होत्या की तू साधंच काहीतरी बनव, फोडणीचा भात. पण मी म्हणाली की मी 3 कुकर लावते, ते जास्त सोपं आहे, एक डाळ भात आणि भाजीचं लावलं की झालं. वा 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 वा, काय आत्ता कोणतरी बोलत होता ना, एनर्जी सेव्हिंग आणि रिसोर्सेस एकदम जपून वापरा वगैरे, झापून वापरा. आणि 3 कुकर, इथे लोकांच्या कुकर कुठं लावायचा प्रश्न. आजच मी एक मीम बघितलं, ट्रम्प तात्यांच्या आशीर्वादाने हा नवीन बिझनेस उघडलाय म्हणून. इथे तुम्हाला 3 शिट्ट्या काढून देण्यात येतील, असं करून. चूल म्हणजे चलती फिरती त्या हातगाडीवर चूल घेऊन फिरतायत लोक. आणि यांचं काय 3 शिट्ट्यावाले 3 कुकर लावले हिने, 3 कुकर. काय बाई आहे रे बाबा, हिच्याकडे पाठवा, चांगला बिझनेस आहे. बोचू बघ, तू घे सगळ्यांचं कॉन्ट्रॅक्ट, शिट्ट्या काढून दे लोकांच्या. नाही झालं तर मग फन्याला सांग, फन्याला गरम कर आणि त्याच्यावर ठेव, बघ देतो का शिट्ट्या. फालतू कुठचा. ही कोणतरी वहिनी जाव आली आहे काहीतरी, मावशीच्या मुलाची बायको. तर हा फन्या डॉक्टर, म्हणजे ह्याच्याबद्दल जितकं बोलू तितकं कमी आहे. काय तर म्हणे की तो तर नाहीच आहे, तो कधी आलेला, तो तर नाहीच आहे बाबा, मोठी माणसं वेळ नाही त्यांना. अरे तुला लाज वाटते लोंबत्या, गुडप्या, चॉबी डार्लिंग, काळा मनुका आणि काय काला जामून. काय बोलतो तुला मी सगळं बोलणार, पण डॉक्टर नाही बोलणार, अजिबात नाही बोलणार. म्हशीचा पण डॉक्टर होण्याच्या लायकीचा नाही तू. फनी आहे म्हणून सगळं पॉसिबल होतं, फनी आहे म्हणून सगळं पॉसिबल होतं. कसला फनी आहे आणि काय आहे म्हणून लोंबत असते का दुसऱ्या पुरुषांमागे. हा फनी काय कामाचा नाही आहे, नुसता लोंबतेगिरी करायच्या कामाचा आहे. आणि मग हा आहे तर मग तो कशाला लागतो तुला, तो दुसरा अपयश. काही होत नाही वाटतं एकाच्याने, त्या फनीने काय होणार आहे म्हणा. जे तू पहिल्यांदा बोललेली ना तेच सत्य आहे. जगात शेवटचा माणूस असता तरी याच्याशी केलं नसतं. खरंच आहे, तेच खरं आहे. जे माणसाला पहिला थॉट येतो ना तोच खरा असतो. आणि तसंच आहे तुझ्या बाबतीत. फक्त आईने मग त्या चिमकांडीने तुला काहीतरी लाचलुचपत हे दाखवलं, काहीतरी असं लालच दाखवली की बाबा डॉक्टर आहे आणि मजा करशील. आणि ती मजा तर तू करतेच आहे, तर तेच आहे, कॉम्प्रोमाइज केलेलं दिसते, कळतंच आहे ते. बापरे, काय काय करतात लोक पैशासाठी रे बाबा. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. गुडप्या स्पेशल पॉडकास्ट. आजकाल गुडप्या स्पेशलच पॉडकास्ट होत आहे, म्हणजे गुडप्या इतका प्रॉमिनंटली ॲक्टिव्ह झाला आहे ना की आता. आणि मला असं वाटतं की मुद्दामून पण बोचू त्याला जास्त लाईमलाईटमध्ये आणत असेल, जास्त फोकसमध्ये आणत असेल, कारण त्याला काय पण बोललं तर कोणाला काय फरक नाही पडत. म्हणून जाऊ दे, आपण सेफ राहायचं, आपलं काम पण होतं आहे आणि गुडप्याचा रोस्ट होत आहे, मजाच मजा. कळलं का रे गुडप्या. हे ब्युटिफुल पीपल, मी गुडप्या, सगळ्यांच्या घेतो पाप्या. नुसता पप्पी, सगळ्यांना असं पकडून पप्प्या देत असतो. कसा आहे रे बाबा, खतरनाकच आहे बाबा. कसं ग बोचू, कसं सहन करते याला तू. एनिवेज, आजच्यासाठी इतकंच. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.